लगता है भाजपा नेता संजय केनेकर एसडीपीआई के आंदोलन से काफी घबराए हुए हैं। आज उन्होंने औरंगाबाद में एसडीपीआई द्वारा चलाए गए उर्दू बोर्ड आंदोलन का मुद्दा आज विधान परिषद में जोरदार तरीके से उठाया। उन्होंने सरकार का ध्यान इस मामले की तरफ खींचते हुए कहा कि चुनाव से ठीक पहले एसडीपीआई जानबूझकर शहर का माहौल खराब करने की कोशिश कर रही है। केनेकर का आरोप है कि रेलवे स्टेशन का नाम बदलने के बाद बोर्ड पर उर्दू लिखने की मांग को लेकर एसडीपीआई का आंदोलन पूरी तरह राजनीतिक है और इससे समाज में तनाव फैलाने की कोशिश की जा रही है। उन्होंने एसडीपीआई पर तुरंत कार्रवाई की भी मांग की। बीजेपी का कहना है कि औरंगाबाद जैसी शांत जगह पर अशांति फैलाने वाले तत्वों पर प्रशासन और पुलिस को सख्त कदम उठाना चाहिए ताकि आगामी चुनावों से पहले किसी भी तरह की गड़बड़ी न हो। सभापती महोदय, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून उपरोक्त विषयाने दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी संभाजीनगर रेल्वे स्थानकाच्या फलकावर शहराचे नाव उर्दूत लिहा अशी मागणी करत एसडीपीआय सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया या संघटनेच्या छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणावर आंदोलन शहरात करण्यात आलं आणि जो उद्रेक तिथं करण्यात आला आणि सामाजिक अराजकता पसरवण्यात आली त्या एसडीपीआय संघटनेकडून उर्दू भाषा संपवण्याचा आरोप या महाराष्ट्र सरकारवर लावण्यात आला। महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने जारी केलेल्या नामांतराच्या शासन निर्णयात फक्त 3च भाषेचा मराठी, हिंदी आणि इंग्रजी असा स्पष्ट उल्लेख आहे आणि या 3च भाषेचा वापर करण्याचे बंधनकारक आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील रेल्वे स्थानक, महानगरपालिका क्षेत्रातील फलक किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक नाम फलकावर उर्दू भाषा समाविष्ट करण्याचा कोणताही कायदेशीर किंवा प्रशासकीय सक्ती किंवा तरतूद नाही। असे असताना संभाजीनगर येथील एसडीपीआय संघटनेच्या छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकात आंदोलन करून शहरात एक वेगळी अराजकता माजवण्याचं काम या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलं। राज्य सरकारला आव्हानही करण्यात आलं। हिंदू बांधव आणि हिंदू संघटनांनाही आव्हान देण्यात आलं। बऱ्याचशा धमक्याही या क्षेत्रात जेव्हा उर्दू भाषेवरचं नाव मिटवा अशी मागणी आम्ही केली होती, केंद्रीय मंत्र्यांनी त्यांनी ती मान्य केली आणि ते नाव उर्दू भाषेतलं मिटवलं, कारण ती चौथी भाषा वापरण्याचं कुठेच ठरवलेलं नव्हतं आणि त्यामुळे सामाजिक वातावरण बिघडण्याचं काम केले जात असल्यामुळे हे आपल्या निदर्शनास आणून देतं। सही खबरों के लिए सब्सक्राइब करें आजाद बोल न्यूज। सही खबर सही लोगों के लिए।